नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय मराठी यातील जो 5वा भाग आहे व्याकरण व लेखन यातील आज आपण व्याकरणामध्ये वाक्यप्रकार पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात की जो मुद्दा आपण पाहणार आहोत तो आहे वाक्यप्रकार। मग वाक्यप्रकार म्हणजे काय ते आपण पाहून घेऊयात की आपण बोलतो, आपण लिहितो, म्हणजे आपण बोलताना किंवा लिहिताना अनेक प्रकारची वाक्य वापरतो। कारण बोलताना किंवा लिहिताना वाक्याशिवाय आपण समोर जाऊ शकत नाही। त्यामुळे आपल्याला बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी अनेक प्रकारच्या वाक्यांची आवश्यकता भासते। एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यातून सांगता येतो की एकच आशय एकच अर्थ हे वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांमधून सांगता येतो। उदाहरणार्थ एक वाक्य आपण घेऊयात की काल खूप पाऊस पडला, हे असं वाक्य आहे। हे वाक्य आपल्याला अनेक प्रकारे सांगता येते। उदाहरणार्थ काल फार पाऊस पडला, ही विधानार्थी वाक्य आहे। हेच वाक्य आपल्याला असं म्हणता येईल काल काही कमी पाऊस पडला नाही, म्हणजेच काल फार पाऊस पडला। म्हणजे एकाच आशय असणारं, एकच अर्थ असणारं हे जे वाक्य आहे आपण हे वेगवेगळ्या पद्धतीने सांगू शकतो। याच वाक्याला आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो, काल काय कमी पाऊस पडला का, प्रश्नार्थी वाक्य आहे। याच वाक्याला आपण आणखी अशा पद्धतीने सुद्धा म्हणू शकतो, काल कमी तर पाऊस पडला नाही ना, हे सुद्धा प्रश्नार्थी वाक्य, पण आशय सारखा आहे सर्वांचाच। याच वाक्याला आणखी एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल, किती अफाट पाऊस पडला काल, हे आहे उद्गारार्थी वाक्य। या पाचही वाक्यांवर जर आपण नजर टाकली तर आपल्या असं लक्षात येतं की या पाचही वाक्यांचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे काल खूप पाऊस पडला। मग हे काल खूप पाऊस पडला हेच म्हणणं, हाच आशय लोकांना समजावून सांगण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या या वाक्यांची गरज म्हटल्यापेक्षा आपण त्यांचा वापर केला। आता यावरूनच आपण वाक्याचे प्रकार पाहणार आहोत। वाक्याचे प्रकार तर वाक्याचे हे आशयावरून आणि भावार्थावरून प्रकार पडतात, तसेच ते क्रियापदाच्या रूपावरून सुद्धा त्यांचे प्रकार पडत असतात। तर आपण बघूयात की आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे कसे प्रकार पडतात। तर वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याचे विधानार्थी वाक्य, त्यानंतर प्रश्नार्थी वाक्य, त्यानंतर उद्गारार्थी वाक्य असे प्रकार पडतात किंवा ते आढळतात। ही वाक्य होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात। आता आपण एक एक बघूयात की पहिला आहे विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणायचं कशाला, तर ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। यालाच इंग्रजीत आपण असर्टिव्ह सेंटेन्स असं म्हणतो की ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला काय म्हणायचं, विधानार्थी वाक्य। आता याची उदाहरणं बघूयात विधानार्थी वाक्याची। एक उदाहरण आहे, सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे, हे आहे विधानार्थी वाक्य। आता हे विधानार्थी वाक्यातला होकारार्थी वाक्य आहे। आणि दुसरं एक वाक्य आहे, विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे, पण हे विधानार्थी वाक्यातलं नकारार्थी वाक्य आहे। आता हा झाला एक प्रकार। दुसरा प्रकार आपण बघूयात प्रश्नार्थी वाक्य। दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य। ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात। की प्रश्नार्थी वाक्य आपल्याला वाचल्यानंतर सहज सोप्या पद्धतीने लक्षात येतं की ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि त्यातून उत्तराची अपेक्षा आहे तर प्रश्नार्थी वाक्य।
तर उदाहरण बघा, तू बाहेर केव्हा जाणार आहेस, आणि शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, प्रश्नार्थी वाक्य. दुसरं उदाहरण, तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, हेही प्रश्नार्थी वाक्य आहे. तर यामध्ये वर जे दिलेलं आहे की तू बाहेर केव्हा जाणार आहेस, हे प्रश्नार्थीमधलं होकारार्थी आहे, आणि दुसरं जे आहे तो स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण का झाला नाही, हे प्रश्नार्थीमधलं नकारार्थी आहे. आता तिसरा प्रकार बघूयात आपण. आशयावरून आणि भावार्थावरून वाक्याच्या प्रकारामधला तिसरा प्रकार आहे तर उद्गारार्थी वाक्य. मग उद्गारार्थी वाक्य कशाला म्हणायचं आहे, की ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. याची व्याख्या आपण पुन्हा रिपीट करू. ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. मग उद्गारार्थी वाक्य ओळखण्याची आणखी एक खूण आहे की उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह आपल्याला पाहायला मिळते. आता उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, किती छान आहे हे फूल, आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. हे उदाहरण आहे उद्गारार्थी वाक्याचं. तर हे जे 3 प्रकार आपण पाहिले, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य, हे वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडलेले वाक्याचे प्रकार आहेत. आता आपण क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे जे प्रकार पडतात त्याबद्दल माहिती घेऊयात. तर पहिला आहे क्रियापदाच्या रूपावरून वाक्याचे प्रकार पडण्यामध्ये पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय, कशाला म्हणायचं बाबा स्वार्थी वाक्य, तर याची व्याख्या आपल्याला अशा पद्धतीने करता येईल. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. पुन्हा एकदा सांगतो, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात. आता उदाहरण दिलेले, मुले शाळेत गेली, आणि दुसरं उदाहरण, खेळाडू मैदानावर सराव करतात. तर या वाक्यातील क्रियापदांवरून नुसताच काळाचा बोध होतो, त्याच्यामुळे त्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलेलं आहे. दुसरा प्रकार आहे याच्यामध्ये आज्ञार्थी वाक्य, ज्याला आपण इम्परेटिव्ह सेंटेन्स असं सुद्धा इंग्रजीमध्ये म्हणतो. याची व्याख्या, ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश आणि सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. की आज्ञार्थी वाक्य म्हणजे फक्त आज्ञा दिली नाही, तर आज्ञा त्याबरोबरच आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या सगळ्या गोष्टींचा जो बोध होत असेल, वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणूयात. बऱ्याच वेळेस आपलं कन्फ्युजन काय होतं की आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, की एखाद्या वाक्यात आज्ञा दिली म्हणजे ते आज्ञार्थी वाक्य. तर तसं नसून एखाद्या वाक्यात आज्ञा दिलेली असेल, एखाद्या वाक्यामध्ये आशीर्वादपर ते वाक्य असेल, किंवा एखाद्या वाक्यामध्ये प्रार्थना याचा बोध होत असेल, एखाद्या वाक्यामध्ये विनंती केलेली असेल, एखाद्या वाक्यामध्ये उपदेश केलेला असेल, एखाद्या वाक्यामध्ये सूचना केलेली असेल, अशा सर्व वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. आता मग याची उदाहरणं बघूयात आपण. तर पहिलं उदाहरण आपल्याला लिहिता येईल, ती खिडकी लावून घे. या वाक्यामध्ये आज्ञा दिलेली आहे, ती खिडकी लावून घे. दुसरं उदाहरण आहे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. या वाक्यामध्ये आशीर्वाद दिलेला आहे. तिसरं उदाहरण आहे, देवा मला सद्बुद्धी दे. आता हे जे वाक्य आहे, देवा मला सद्बुद्धी दे,
यामध्ये देवाकडे प्रार्थना केलेली आहे, म्हणजे हे यातून प्रार्थनेचा बोध होतो. चौथं वाक्य आहे, कृपया मला तुझे पुस्तक दे. या वाक्यामध्ये विनंती केलेली आहे आणि विनंती केलेलं असून हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. पाचवं उदाहरण आहे आज्ञार्थी वाक्याचं, विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. आता या ठिकाणी उपदेश दिलेला आहे की विद्यार्थ्यांना तुम्ही खूप मेहनत करा. आणि आज्ञार्थी वाक्याचं 6वं उदाहरण आहे, इथे पादत्राणे ठेवू नयेत. ही सूचना असून सुद्धा ते आज्ञार्थी वाक्य आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं की आज्ञार्थी वाक्य म्हणजे केवळ आज्ञा नसून या बाकीच्या गोष्टींचा सुद्धा त्यामध्ये समावेश होतो. आता पुढील वाक्य आहे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य कशाला म्हणायचं विद्यार्थी वाक्य? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्याला विद्यार्थी वाक्य असं म्हणतात. आता याच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचं असलं तर ती उदाहरणं बघावं लागतील जेणेकरून आपल्याला कळेल. तर पहिलं उदाहरण आहे त्याचं, परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. या वाक्यातून आपल्याला कर्तव्याचा बोध होतो. परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. दुसरं वाक्य आहे, आज बहुतेक पाऊस पडेल. आज बहुतेक पाऊस पडेल. या वाक्यामधून आपल्याला शक्यतेचा बोध होतो. तिसरं वाक्य आहे, अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. हे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला त्या काम करणाऱ्याच्या योग्यतेचा बोध होतो, म्हणून ती विद्यार्थी वाक्य आहे. चौथं वाक्य, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. या वाक्यातून आपल्याला इच्छेचा बोध होतो, इच्छा दिसते, म्हणून ते वाक्य विद्यार्थी वाक्य आहे. आता क्रियापदाच्या रूपावरून आणखीन आपल्याला एक वाक्याचा प्रकार सांगता येईल, तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. आता संकेतार्थी वाक्य कशाला म्हणायचं आहे? तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर तमुक झाले असते, किंवा अमुक केले असते तर अमुक झाले असते, अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. तर ही होती संकेतार्थी वाक्याची व्याख्या. आता आपण त्याचं उदाहरण पाहू. उदाहरणार्थ, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. आता या वाक्यामध्ये पहा, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता, म्हणजे अमुक झाले असते म्हणजे पाऊस पडला असता, तर तमुक झाले असते म्हणजे हवेत गारवा आला असता. हे संकेत दिसतात आपल्याला याच्यामुळे. पाऊस पडला असता तर त्यातून संकेत कोणती मिळाली असते की हवेत गारवा आला असता. दुसरं उदाहरण आहे, मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. पहा, जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन, तर हे संकेत आहेत, तर याला संकेतार्थी वाक्य असं म्हणायचं आहे. आता आपण याची कृती बघूयात. तर कृतीमधील पहिली कृती आहे, खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. पहा, पुन्हा एकदा कृती वाचतो. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार, बघा आपण पहिले पाहिलं की आशयानुसार आणि क्रियापदाच्या रूपानुसार, तर या गोष्टीवर जास्त फोकस का करते की जेणेकरून तुमच्या लक्षात यावं. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. पहिलं वाक्य आहे, गोठ्यातील गाय हंबरते. तर हे वाक्य आशयानुसार, वाक्याच्या आशयानुसार विधानार्थी वाक्य यामध्ये मोडते. यातील दुसरं वाक्य आहे, श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. नये शब्द आलेला आहे. हे वाक्य वाक्याच्या आशयानुसार विधानार्थी वाक्यात तर मोडते,
पण विधानार्थीमधलं हे नकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, किती सुंदर देखावा आहे हा. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे मित्रांनो, उद्गारवाचक चिन्ह म्हणजे हे वाक्य उद्गारार्थी असायला पाहिजे आणि ते आहेच. तर वाक्याच्या आशयानुसार हे उद्गारार्थी वाक्य या प्रकारात मोडते. चौथं वाक्य आहे, यावर्षी पाऊस खूप पडला. यावर्षी पाऊस खूप पडला. यातून आपल्याला विधानाचा बोध होतो. हे एक विधान आहे, म्हणजेच विधानार्थी वाक्य आहे. त्यानंतर पाचवं वाक्य आहे, तुझा आवडता विषय कोणता. या वाक्यामधून आता या वाक्यामध्ये पाहिलं आपण शेवटी प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि या वाक्यामधून आपल्याला प्रश्नाचा बोध होतो, म्हणजे हे वाक्य हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आता हे झालं वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात. यामधील जी समोरील कृती आहे, पुढील कृती आहे, ती कृती आहे खालील वाक्य क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. आणि त्यामधील पहिलं वाक्य आहे प्रार्थनेसाठी रांगेत उभे रहा. हे आज्ञार्थी वाक्य आहे. सरळ सरळ आज्ञा देण्यात आली की प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा, आज्ञार्थी वाक्य. दुसरं वाक्य आहे, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अगोदर सांगितलं होतं की अमुक झाले असते तर अमुक झाले असते, असं ज्या वाक्यामध्ये आपल्याला कळते ते वाक्य संकेतार्थी वाक्य असते. या वाक्यामध्ये पहा, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते, म्हणजे हे वाक्य आपल्याला संकेत देते, म्हणजे हे वाक्य संकेतार्थी वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे, विद्यार्थी कवायत करत आहेत. आता विद्यार्थी कवायत करीत आहेत या वाक्यामधून आपल्याला नुसताच काळाचा बोध होतो, त्यामुळं हे स्वार्थी वाक्य आहे. त्यानंतर चौथं वाक्य आहे, विद्यार्थ्यांनो सभागृहात गोंगाट करू नका. वाक्य वाचल्यानंतरच आपल्या लक्षात असं आलं की हे वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे. पाचवं वाक्य, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. या वाक्यामधून आपल्याला फक्त काळाचा बोध होतो, त्यामुळं हे वाक्य स्वार्थी वाक्य आहे. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रकार हे वाक्याच्या आशयानुसार कोणकोणते प्रकार आणि वाक्याच्या क्रियापदाच्या रूपानुसार कोणकोणते प्रकार हे आपण पाहिले, त्याचे उदाहरणं पाहिले, समजून घेतले. की मला आशा आहे की तुम्हाला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील. या ठिकाणी आपण वाक्यप्रकार पाहिलं, वाक्य रूपांतर हे आपण समोरच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काही अडचण असेल, काही माहिती असेल, काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये त्या जरूर कळवा. त्यानंतर आपण जे वाक्य या ठिकाणी शिकलो, विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य, संकेतार्थी वाक्य, याचे जास्तीत जास्त उदाहरणं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता, जेणेकरून ती उदाहरणं तुमच्यामार्फत इतरही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.